आज आपण इकडे कशासाठी जमलो याचं कारण प्रत्येकाला माहिती असेल. आठवड्याभरापूर्वी आपण एक नवीन सिस्टीम अप्लाय केली होती. ठरल्याप्रमाणे टीममेट्स मध्ये काम सुरू झालं. प्रत्येकाचे स्वतःचे प्रोजेक्ट होते आणि आज आपण इथे जमलो ते एकमेकांबद्दलचं आपलं मत मांडायला. खरं तर त्या दिवशी जी पद्धत आपण अप्लाय केली त्याचा आज रिझल्ट आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आज इथे टीमचा ज्युनियर मेंबर आपल्या सिनियर मेंबर बद्दल आपलं मत देणार. सिनियर मेंबर्सनी आज फक्त ऐकायचं. तिलोत्तमा मॅडम, कळलं तुझं माझ्याबद्दल काय मत आहे ते मलाच द्यावं लागेल. सर, आय एम सॉरी, पण सारिकाचा आवाज बसलाय. आणि तसंही मी काय बोलणार आहे हे तुम्हाला अगदी व्यवस्थित माहितीये. पण आता स्वतःच्याच तोंडून स्वतःचं कौतुक करणं थोडं ऑड आहे. तरी आय ट्राय. बापरे, मी आऊन बद्दल काय बोलणार ना? मला तर काही सुचतच नाहीये. एवढी काही वाईट नाहीये ग मी. नाही आऊ तसं नाही, म्हणजे मी काय बोलणार ना तुमच्याबद्दल असं म्हटलं. अगं बोलणं तुझ्या आवडीचा विषय आणि त्याबद्दलच बोलतेस. बर, आता आपण सुरुवात करूया. जुई, तुझ्यापासून. मी तुझं पहिलं प्रेझेंटेशन तू छान दिलंस ना. मग आता याची सुरुवात आपण तुझ्यापासून करू. बोल. सावकाश सावकाश. आऊंबद्दल नंदिनी मॅडमना जो प्रश्न पडलाय तसाच मलाही पडलाय. मी काय बोलू जयबद्दल? तो खूप ग्रेट आहे. तो खूप कोऑपरेटिव्ह आहे. मला खूप समजून घेतो. म्हणजे तो एक्सप्लेन खूप छान करतो. ऍक्च्युली मला काय बोलावं हे सुचतच नाहीये. सॉरी आहो, पण ह्याची तयारी मी आधी केली नव्हती. त्यामुळे काय बोलावं हेच कळत नाहीये. जुईचा जो प्रोग्रेस झालाय तो जयराममुळेच झालाय. आणि प्रत्येक गोष्टीत जयराम तिला सांभाळून घेतात. असं जुईला म्हणायचंय. हा, हेच म्हणायचंय मला. बस बस. आता आपली दुसरी टीम, ज्या टीम कडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत, ज्यांना एक मोठं प्रोजेक्ट दिलेला आहे. रजनी,
आणि साई. साई प्रसाद. रजनी मॅडम, चान्स केला तुमचा. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी आऊ आणि अविनाश सरांचे आभार मानतो की त्यांनी मला बोलायची संधी दिली. खर तर आमची टीम इतरांपेक्षा जरा वेगळी होती, कारण रजनी मॅडमला मी पहिल्यापासूनच टीममेट म्हणून नको होतो. त्या कोणत्याही सरळ गोष्टीचा सरळ अर्थ कधीच काढत नाही. म्हणजे प्रत्येक कामात काही ना काही खोट काढणारच. प्रत्येक गोष्ट वाकड्यातच जाऊन बोलायची ही सवयच आहे त्यांची. रजनी मॅडम बरोबर काम करणं अशक्यच आहे. हे असं सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं होतं. पण आपल्याला जे चित्र वाटतंय ते प्रत्यक्षात खरं आहे की नाही, तसं आहे की नाही, हे तपासून घेण्यासाठी अनुभवाची गरज असते. आणि या अनुभवातून गैरसमज दूर होतात. तसं रजनी मॅडम बद्दल माझे गैरसमज दूर झाले. खर तर रजनी मॅडम खूप हळव्या आहेत. म्हणजे हा खरंय, 8 दिवसात मी तेवढं तरी त्यांना ओळखतो. पण आपली ती बाजू लोकांना दिसू नये म्हणून त्या कठोर वागतात किंवा तसं दाखवतात की त्या कठोर आहेत. आणि जगात कोणीच परफेक्ट नसतं असं म्हणतात सगळे. पण रजनी मॅडमचं काम जर पाहिलं तर असं कोणीच मानणार नाही. त्यांना सगळं परफेक्टच लागतं. त्यांच्याकडून परफेक्शन मी शिकलोय. प्रत्येक गोष्टीत त्यांना परफेक्शन लागतं. त्याच्यामुळे क्लायंट कडून कधीच रिवर्क येत नाही. कोणत्या पण क्लायंटला ते आपला मुद्दा इतका व्यवस्थित पटवून देतात. आणि महत्वाचं म्हणजे समोरच्या क्लायंटला तो पटतो पण. आणि क्लायंटच्या काय रिक्वायरमेंट आहेत त्या सगळं व्यवस्थित समजून घेऊन आणि सगळे पर्याय वगैरे त्याच्यात कन्सिडर करून त्या टूर प्लॅन करतात. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. पण माझी एकच रिक्वेस्ट आहे त्यांना, एक विनंती आहे की त्यांनी कडू बोलणं सोडावं. म्हणजे ती त्यांची स्टाईल पण असेल माहित नाही, पण तेवढं जर सोडलं तर त्यांच्यासारखा परफेक्ट बॉस दुसरं कोणीच नाही. थँक्यू. साई प्रसाद, अगदी मनापासून आणि मनातलं बोललास. नंदिनी, हा वेल, तर सगळ्यांना कळलं असेलच की आपण हा प्रयोग सुरू केला तो कशासाठी. आपापसात जे काही किंतु परंतु असतील ते सगळे दूर. एकदा आपल्या बरोबरचा माणूस आपल्याला कळला की त्याच्याबरोबर काम करणं खूप सोपं जातं. हा माझा एक्सपिरियन्स आहे. सारिका आणि तिलोत्तमा मॅडमकडे बघून असं वाटतं की 2 कलिग नाही तर 2 मैत्रिणी एकत्र काम करतायत.
दोघे एकमेकांबद्दल काय विचार करतात हे सुद्धा त्यांना क्लिअर आहे. मला खूप आनंद वाटला की सगळ्यांचं ट्युनिंग खूप चांगलं जुळत आहे. आणि या सगळ्याचा नंतर तुमच्या कामामध्ये खूप फरक जाणवेल. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशीच तुमची कामं याही पुढे चांगली करा. आता ही मीटिंग संपली असं मी डिक्लेअर. अरे अविनाश, अजून एक टीम मेंबर बोलायचं राहिलाय. कोण? अदिती. बोल. अहो मी नाही म्हणजे मी काय बोलणार. तुझ्या जे मनात आहे ते बोल. कारण खरं तर तुला ऑफिसातलं सगळ्यात टफ किंवा काय म्हणू अगदी खडूस टीम पार्टनर मिळालेला होता काय. बोल बोल. सॉरी आऊ, पण मी तुमच्या मताशी अजिबात सहमत नाहीये. सर खूप प्रोफेशनल आहेत. ते सतत खूप काम करत असतात, पण ते तेवढेच समजूतदार सुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्याकडून ना बरंच काही शिकण्यासारखं आहे. आणि टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत म्हणाल तर त्यांच्याहून परफेक्ट दुसरं कोणी असूच शकत नाही. एवढ्या सगळ्या टूर्स हँडल करणं, एवढ्या सगळ्या मीटिंग्स हँडल करणं, एवढ्या क्लायंट्सला मॅनेज करणं हे सोपं नाहीये. सर खरंच एक स्कूल आहेत. म्हणजे अर्थात हे माझं त्यांच्या बाबतीतलं एक टीममेट म्हणूनचं मत आहे. पण ह्या सगळ्या बरोबरच त्यांना देव टूर सारखी कंपनी सुद्धा मॅनेज करायची असते, सांभाळायची असते. सर कधी बोलून दाखवत नाही, पण प्रत्येक स्टाफ मेंबरची त्यांना काळजी आहे. आणि स्वतःहून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची सुद्धा ते विचारपूस करतात. सर खरंच आम्ही खूप लकी आहोत. आम्हाला तुमच्यासारखा बॉस मिळाला. ऍब्सोल्युटली ट्रू. सर अदिती आता जे काही बोलली तेच आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. तुमच्यासारखे आणि आई साहेबांसारखे बॉस आम्हाला लाभले. वी आर रिअली लकी. थँक्यू सो मच. सायन्स केलंय त्याच्यावर. सर अजून ह्या पेपर्सवर सह्या पाहिजे. ती जरा वेरुळकरांची फाईल घेऊन या. हो. आणि तांगड्यांचं काय कळलं पुढे? हो, पैसे वेळेवर मिळाले त्यामुळे सगळी कामं सोपी झाली असं म्हणत होता. गुड. नवरे आजची मीटिंग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अरेंज केली होती. तांगडे नाहीयेत आज इथे, पण तसं काही जाणवलं नाही. तांगडे नसताना सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अटेंड केली. सर ते माझं कामच आहे. पण आपलं काम मनापासून करणारी खूप कमी लोक सापडतात.
आणि त्या बाबतीत माझं नशीब खूप चांगलं आहे. थँक्यू सर. मी वेरुळकरांची फाईल घेऊन येतो. गट्टू, अदिती जे बोलत होती ते बरोबर आहे. तू दाखवत नाहीस पण प्रत्येक स्टाफ मेंबरची काळजी आहे तुला. अहो तुझ्याकडनं शिकलोय मी हे. आपल्या सहकाऱ्यांची आपणच काळजी घेतली पाहिजे. सहकारी? मी तर या सगळ्यांना फॅमिली मेंबर मानते आणि तशीच त्यांची काळजी घेत असते. माझंही तसंच आहे अहो. म्हणजे नंदिनी मॅडम, कदम काका, तिलोत्तमा मॅडम हे तर खूप जुने आहेत. त्यांच्याबरोबर चांगले वाईट सगळ्याच प्रकारचे दिवस बघितले. त्यामुळे ते आपल्या कुटुंबियांपैकीच एक वाटतात. आणि नवीन मंडळी तशीच आहेत. जयराम आपलेसे वाटतात, जुई, रजनी, साई सगळेच. आणि आदितीशी तर खूप चांगली मैत्री झाली माझी. काय? कशाचं काय? काय अदितीचं काय म्हणालास? काय नाही. मैत्री? अहो तुझ्या समोर ना काहीही बोलणं अशक्य आहे. तू मनातलं बोलायला लागलायस हीच एक अशक्य गोष्ट शक्य झालेली दिसतीये. अहो बर मी निघते. वेळेवर घरी ये. जेवायला वाट बघते. येऊ का? अहो तुम्ही प्लीज असं विचारत जाऊ नका. मला असं ऑकवर्ड होतो. अरे ऑकवर्ड काय? मी म्हटलं तू काम करत असेल तर डिस्टर्ब करू का नको करू? नाही नाही प्लीज बसा ना. अहो काही काम होतं का? मला सांगायचं होतं तर मी आलो असतो. नाही रे, तसं काम असं नव्हतं. घरीच निघाले होते, तू दिसलास, म्हटलं जरा बोलाव. हे सांगायचं होतं. काय? अविनाश आता खूप बदललाय. म्हणजे मला तसं जाणवत होतंच, पण आता ते त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात स्पष्ट दिसतंय. म्हणजे? अदितीचं खूप कौतुक करत होता तो. तसंच सगळ्या स्टाफ बद्दल बोलत होता, पण खास करून अदिती बद्दल. जय, मी इतक्या वर्षात अविनाशला प्रथमच असं मोकळेपणाने बोलताना पाहिलं आपल्या एखाद्या कलिग विषयी. नेमकं काय म्हणत होते? अरे अदिती माझी चांगली मैत्रीण आहे असं म्हणाला तो सहज. म्हणजे अविनाशच्या दृष्टीने अदिती फक्त कलिग नाही तर मैत्रीणही आहे. ही गोष्ट महत्वाची आहे ना. माझी खात्री आहे आता गोष्टी आणखीन बदलतील. अदिती, थँक्स. का? तुला माहिती आहे ना, प्रेझेंटेशन देण्याआधी मी खूप तयारी केली होती, पण तरी सगळा गोंधळ झाला होता सरांसमोर बोलताना. आणि आज तर राहुलनी अचानक बोलायला लावलं, त्यात सरही होते तिथे. तसं बरंच काही बोलायचं होतं मला जयबद्दल, बरंच काही सुचतही होतं, पण सगळं मनात होतं. पण अदिती, आज तुझ्यामुळे सगळ्यांना कळलं मला काय म्हणायचं.
पण मला सांग, तुला कसं कळलं माझ्या मनात काय चाललंय? तू पण अविनाश सरांबद्दल असाच विचार करत होतीस का? अगं, मी सुद्धा जयराम सोबत काम केलंय ना, त्यामुळे मला त्यांच्या काम करण्याची पद्धत माहिती आहे. अच्छा, नाही पण तरी आहे दीदी, थँक्यू.